नमस्कार, वेलकम टू मयूरकर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण चटण्या तर अनेक प्रकारच्या बघितलेल्या आहेत, पण आपण आज एक उपवासाला लागणारी चालणारी सात्विक अशी एक चटपटीत चटणी बघणार. मजेदार बनवण्यासाठी त्याला अशा टेक्निकने भाजायचे बरं का. आपण एक तडका पॅन घेतलाय किंवा एक छोटंसं पॅन घेतलंय, त्यामध्ये खरपूस 1 ते 1.5 मिनिट मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हलकेशी ते भाजून झाल्याचं आपल्याला जाणवलं. त्याचा रंग थोडासा बदलला की साली सकटच भाजताना आपण त्यामध्ये थोडंसं चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्याला पुन्हा आपण अर्धा मिनिट मस्त की अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. चला, आता शेंगदाणे भाजले जात आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा बरं का. कारण यापुढे एकापेक्षा एक असे सरस व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. ते व्हिडिओ तुमच्याकडून मिस होता कामा नये. आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्याला घातले, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं बरं का. पण हे काळं मीठ इथे आपण वापरणार आहोत, कारण त्यामुळेच ही चटणी अगदी चटपटीत होणार आहे. आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलंय. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि मिक्सरला मस्तपैकी अशा पद्धतीने जाडसर फिरून घ्यायची आहे. झाली आपली मजेदार अशी चटणी. तुम्ही ही चटणी कशासोबतही खाऊ शकतात बरं का. उपवासाचा बटाटे वडा, डोसा, पराठा, भाकरी आणि मी तर म्हणतो उपवासाच्या पदार्थांसोबतच का एरवी सुद्धा तुम्ही ही चटणी तयार करून खाऊ शकता. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप मजेदार आणि चटकदार लागते ती काळ्या मिठामुळे. मित्रांनो, मी सांगतो म्हणून या सिंपल साध्या चटणीमध्ये फक्त पांढऱ्या मिठाऐवजी तुम्ही काळ्या मिठाचा वापर करून बघा. ही चटणी काही औरच तुम्हाला मजा देईल. आणि हो मित्रांनो, 24 तास मऊ लुसलुसीत राहणाऱ्या उपवासाच्या भाकरीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी कालच चॅनलवरती अपलोड करून ठेवलेला आहे. तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा. अतिशय अप्रतिम असा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ पुढील भागात. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.